Hello students, in previous video we learned about the kidney, the LS of kidney, longitudinal section of kidney, in which different parts are arranged in a kidney, in which one main part is a nephron. तर आज आपण नेफ्रॉन बद्दल शिकणार आहोत, जो की किडनीचा फंक्शनल आणि स्ट्रक्चरल युनिट आपण म्हणलेले. तर सर्वात पहिल्यांदा जो काही किडनीमध्ये आपण त्याची अरेंजमेंट पाहिली आहे की जे काही लूप ऑफ हेनले आहे तो कुठे असतो तर कॉर्टेक्समध्ये, मेडुलामध्ये असतो, पिरॅमिडमध्ये, आणि जो अदर पार्ट आहे नेफ्रॉनचा तो कुठे असतो तर कॉर्टेक्समध्ये असतो. तर याचं जे स्ट्रक्चर आहे कप लाइक स्ट्रक्चर, then it is form a neck, loop of Henle, and distal cannulated tubule, ओके. तर सर्वात पहिल्यांदा आपण जे नेफ्रॉनचं स्ट्रक्चर बघतो, याच्यामध्ये हा जो वरचा पार्ट आहे कप लाइक स्ट्रक्चर, याला बोमन्स कॅप्सूल असे म्हणतात. बोमन्स कॅप्सूल याच्यामध्ये कॅपिलरीचं नेटवर्किंग असते. तर जे काही बॉडीचं ब्लड आहे ते सगळे जे काही ब्लड आहे ते कुठे येतं तर या कॅपिलरी मार्फत नेफ्रॉनमध्ये येतं. तर हा जो पार्ट आहे तो आहे ॲफरंट आर्टेरियोल. आणि हा जो पार्ट आहे तो आहे इफरंट आर्टेरियोल. याच्यामध्ये याची पूर्ण नेटवर्किंग असते. ओके. जो काही नेटवर्किंगचा पार्ट आहे याला आपण म्हणतो ग्लोमेरुलस. जो काही कॅपिलरीचा नेटवर्किंग पार्ट आहे तो आहे ग्लोमेरुलस. तर पूर्णपणे जर कप लाइक स्ट्रक्चर आणि ग्लोमेरुलस या दोघांना, म्हणजे बोमन कॅप्सूल आणि ग्लोमेरुलस या दोघांना मिळून काय म्हटलं जातं, माल्फिंजियन बॉडी किंवा रिनल कार्पस्कल. तर बोमन्स कॅप्सूल आणि ग्लोमेरुलस एवढा जो कनेक्टिंग पार्ट आहे त्याला काय म्हटलं जातं, माल्फिजियन बॉडी. हा जो कप लाइक स्ट्रक्चर आहे याला म्हटलं जातं बोमन्स कॅप्सूल. आणि या बोमन्स कॅप्सूलच्या मध्ये जी काही नेटवर्किंग आपल्याला दिसते कॅपिलरीजची त्यांना आपण काय म्हणतो, ग्लोमेरुलस. त्याच्यानंतर हा जो एक थोडासा स्ट्रेट पार्ट दिसतोय याला म्हटलं जातं नेक. हा आहे नेक. त्याच्यानंतर जेवढं काही कन्युलेटेड पार्ट दिसतोय याला PCT म्हणजे प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्युल्स. ओके. हा पार्ट जेवढा की आपल्याला पूर्णपणे कॉइलिंग मध्ये दिसतोय. ओके. त्याच्यानंतर हा जो स्ट्रेट पार्ट आहे याला म्हणलं जातं लूप ऑफ हेनले. त्याच्यानंतर पुन्हा हा स्ट्रेट पार्ट एंड होतो, पुन्हा कन्व्होल्युटेड पार्ट दिसतो, याला म्हणलं जातं DCT म्हणजे डिस्टल कन्व्होल्युटेड
ट्युब्युल्स. त्याच्यानंतर आणखीन एक आपल्याला स्ट्रेट पार्ट दिसतो, तर याला म्हणतात कलेक्टिंग ट्युब्युल्स. आणि हा जो कलेक्टिंग ट्युब्युल आहे पर्टिक्युलर एका डक्ट मधून बाहेर पडतो. असे खूप सारे डक्ट असतात, त्याला आपण म्हणतो कलेक्टिंग डक्ट. ओके. तर नेफ्रॉनचं पर्टिक्युलर स्ट्रक्चर जर बघितलं तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला दिसेल ग्लोमेरुलस, माल्फिंजियन बॉडी, नेक, प्रॉक्सिमल कन्व्होलेटेड ट्युब्युल, लूप ऑफ हेनले, डिस्टल कन्व्होलेटेड ट्युब्युल आणि कलेक्टिंग डक्ट. आणि याच्या हा जो आहे कलेक्टिंग ट्युब्युल, हा पूर्ण कनेक्शन जिथे आहे त्याला आपण म्हणतो कलेक्टिंग डक्ट. हा जो पार्ट आहे जनरली, हा जो पार्ट आपण कुठे पाहिला, किडनीमध्ये एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये पिरॅमिड्स आहे. ओके. तर हा आपण किडनी पाहिलेला होता. तर याच्यामध्ये मेडुलामध्ये पिरॅमिड्स पाहिलं होतं. आणि हा जो आहे कॉर्टेक्स अँड मेडुला. तर याच्यामध्ये जो काही आउटर पार्ट आहे, फक्त इथे हेनलेस ऑफ लूप आपल्याला दिसतो. म्हणजेच काय, तर हा जो पार्ट आहे इतका मेडुलामध्ये आपल्याला दिसेल आणि हा जो वरचा पार्ट आहे तो आपल्याला दिसेल कॉर्टेक्समध्ये. कुठे? किडनीमध्ये. ओके. तर जो सर्वात खालचा पार्ट आहे तो असणार आहे मेडुलामध्ये. इकडे कलेक्टिंग डक्ट सुद्धा येईल. आणि जे अदर पार्ट्स जे आपल्याला दिसतात जसे की माल्फिंजियन बॉडी, डिस्टल कन्व्होलेटेड ट्युब्युल, प्रॉक्सिमल कन्व्होलेटेड ट्युब्युल आणि कलेक्टिंग ट्युब्युल, हे कुठे दिसतील आपल्याला? कॉर्टेक्समध्ये. तर आपण फक्त जनरल जे स्ट्रक्चर आहे नेफ्रॉनचं ते आज पाहणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा ग्लोमेरुलस. तर हा जो नेफ्रॉन आहे टोटल याची लेंथ जर बघितली तर 5 to 6 सेंटीमीटर एवढी काय असते त्यांची लेंथ असते. तर हा जो नेफ्रॉन आहे याच्यामध्ये सर्वात पहिला पार्ट जो की ग्लोमेरुलस. जनरली ग्लोमेरुलस हा पूर्णपणे कॅपिलरीजची नेटवर्किंग असते. तर याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा हा जो अफेरंट आर्टेरिओल आपल्याला दिसतोय, हा अफेरंट आर्टेरिओल जे काही बॉडीमधील ब्लड आहे त्याची एंट्री अफेरंट आर्टेरिओलमधून होते आणि याची डायमीटर ही जास्त असते इफेरंट आर्टेरिओलपेक्षा. तर पूर्ण बॉडीमध्ये जे काही ब्लड येतं ते ब्लड कुठे येईल? त्या कॅपिलरीमध्ये येईल. आणि ही जे कॅपिलरीची नेटवर्किंग दिसते त्याला आपण ग्लोमेरुलस म्हणतो. तर जे काही ब्लड पास आउट होतं ते कुठे येतं? ग्लोमेरुलसमध्ये. आणि इथून बाहेर पडतं इफेरंट आर्टेरिओल थ्रू. तर इफेरंट आर्टेरिओल जो आहे त्याची जर साईज जर बघितली ती अफेरंट आर्टेरिओलपेक्षा खूप कमी दिसते. याचा अर्थ ज्यावेळेस ब्लड फ्लो हा जास्त प्रमाणात येईल तेवढ्याच प्रेशरमध्ये ज्यावेळेस ब्लड पुढच्या इफेरंट आर्टेरिओलमधून पास होईल त्यावेळेस इथे काय होईल? एक पर्टिक्युलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर हे क्रिएट होईल. तर फाईन कॅपिलरीची जी काही नेटवर्किंग आहे त्याला आपण काय म्हणतो? ग्लोमेरुलस म्हणतो. आणि हे जे ग्लोमेरुलस आहे ते कशामध्ये सिच्युएटेड आहे? तर बोमन्स कॅप्सूलमध्ये. आपण ग्लोमेरुलस पाहिला आता, त्याच्यानंतर बोमन्स कॅप्सूल. जनरली बोमन्स कॅप्सूल हा डबल वॉल्ड स्ट्रक्चर आहे. म्हणजे हा इनर वॉल आणि हा आउटर वॉल कप लाईक स्ट्रक्चर आहे. जो इनर वॉल आहे त्याला विसरल लेयर्स असं म्हणतात आणि जो आउटर वॉल आहे त्याला परायटल लेयर असे म्हणतात. परायटल लेयर. आउटर वॉल इज ए परायटल वॉल आणि इनर वॉल इज ए विसरल वॉल. तर परायटल वॉल जी आहे ती स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स पासून बनलेली आहे. सिंपल स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स. परायटल वॉल. जी इनर वॉल आहे ज्याला आपण विसरल वॉल म्हणतो ही स्पेशल स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स पासून बनलेली आहे. जनरली पर्टिक्युलर सेलच्या नंतर एक स्ट्रक्चर आपल्याला दिसतं फिंगर लाईक प्रोजेक्शन आणि पुन्हा स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स आणि एक फिंगर लाईक प्रोजेक्शन. असे पर्टिक्युलर स्ट्रक्चर जे आहे हे स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स आहे. ओके. तर ह्या ज्या पर्टिक्युलर सेल्स आहेत ज्या विसरल लेयर्सला आहेत त्याला आपण काय म्हणतो? पोडोसाइट्स.
पोडो मीन्स फिंगर लाईक, साइड्स मीन्स सेल्स. तर जे प्रोजेक्शन, फिंगर लाईक प्रोजेक्शन अशा पर्टिक्युलर सेल्सनी जो विसरल लेयर बनलेला आहे त्याला आपण पोडोसाइट्स म्हणतो. याच्यानंतर या दोन्हीच्या मध्ये जो स्पेस दिसतोय आपल्याला याला आपण काय म्हणतो, कॅप्सुलार स्पेस. कॅप्सुलार स्पेस. तर हा जो पार्ट आहे याच्यामध्ये जो परायटल वॉल आहे तो पुन्हा कंटिन्युअस जातो, तो पूर्ण नेकमध्ये. कशामध्ये फॉर्मेशन होतं, नेकमध्ये. तर बोमन्स कॅप्सूल डबल वॉल स्ट्रक्चर आहे, इनर वॉल अँड आउटर वॉल. इनर वॉल ज्याला आपण विसरल वॉल म्हणतो आणि आउटर वॉल ज्याला परायटल वॉल म्हणतो. आणि इनर वॉल ही पर्टिक्युलर एका सेल्स टाईपनी बनलेली आहे जे की पोडोसाइट्स आहेत, ज्यांचं फिंगर लाईक प्रोजेक्शन असतं. त्याच्यानंतर दोन्ही वॉलच्या मध्ये जो स्पेस आहे त्याला आपण काय म्हणतो, कॅप्सुलार स्पेस म्हणतो. आणि ही जी परायटल वॉल आहे ती कंटिन्यू कुठे आहे, नेकमध्ये आहे. ओके, हा आहे नेक रिजन. या नेक रिजनमध्ये जेव्हा आपण पाहतो तर स्क्वॅमस इपिथेलियल सेल्सवरती आपल्याला पर्टिक्युलर असे हेअर लाईक स्ट्रक्चर्स दिसतात ज्याला सिलिएटेड सेल्सपासून बनलेले आहेत. हेअर लाईक स्ट्रक्चर त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. तर हा जो पार्ट आहे यालाच आपण नेक किंवा युरिनरी पोल म्हणून सुद्धा ओळखतो. आणि हा जो नेक रिजन आहे पुन्हा कुठे जातो तर या कनोलेटेड पार्ट म्हणजेच PCT मध्ये जातो. तर आपण ग्लोमेरुलस पाहिलं जो की जे काही कॅपिलरीज आहेत त्यांचं नेटवर्किंग असतं. बोमन्स कॅप्सूल जो की डबल लेयर्स पासून बनलेल्या आउटर अँड इनर. आउटर इज अ परायटल, इनर इज अ विसरल लेयर अँड द इनर वॉल visceral layer is connected with the arteries or capillaries. Okay, close connection with the capillaries. त्याच्यानंतर जे काही पार्ट जो कंटिन्युअस पार्ट नेकमध्ये येतो, नेकमध्ये सिलिएटेड स्ट्रक्चरमधून स्ट्रक्चर असतात ज्याला आपण नेक रिजन म्हणतो. आणि हा जो नेक रिजन आहे तो कंटिन्यू कुठे येतो तर PCT जो की प्रॉक्सिमल कन्व्होलेटेड ट्यूब्यूल आहे. याच्यानंतर आपण पाहणार आहोत PCT प्रॉक्सिमल कन्व्होलेटेड ट्यूब्यूल. हा जो प्रॉक्सिमल कन्व्होलेटेड ट्यूब्यूल आहे ज्याच्यामध्ये सर्वात जास्त कॉइलिंग आपल्याला इथे दिसते. जास्त कॉइलिंग जो पार्ट आहे कन्व्होलेटेड पार्ट आहे तो आहे प्रॉक्सिमल कन्व्होलेटेड ट्यूब्यूल. आणि हा जो प्रॉक्सिमल कन्व्होलेटेड ट्यूब्यूल आहे तो पेरिट्यूब्युलर स्ट्रक्चरनी काय झालेला आहे, कव्हर केलेला आहे. ओके, तर हा जो पेरिट्यूब्युलर स्ट्रक्चर आहे याच्याने तो काय केलेला आहे, कव्हर केलेला आहे फॉर दी सिलेक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन. ज्यावेळेस आपण युरिन फॉर्मेशनची मेथड बघू त्यावेळेस आपल्याला या पेरिट्यूब्युलरचं स्ट्रक्चर कळेल. तर जनरली आपण स्ट्रक्चर बघतोय PCTचं प्रॉक्सिमल कन्व्होलेटेड ट्यूब्यूल. हा जो प्रॉक्सिमल कन्व्होलेटेड ट्यूब्यूल आहे याच्यामध्ये जर स्ट्रक्चर बघितलं तर जी काही वॉल आहे थिन वॉल ही कशापासून बनलेली आहे तर क्युबॉइडल सेल्स पासून बनलेली आहे. क्युबॉइडल सेल्स पासून बनलेली. आणि याच क्युबॉइडल सेल्स वरती आपल्याला ब्रश बॉर्डर्स दिसतात. ब्रश बॉर्डर किंवा त्यालाच आपण काय म्हणतो मायक्रोव्हिल आहे, फिंगर लाईक प्रोजेक्शन. एकतर असं पण काढू शकता किंवा डायरेक्ट असं जरी काढलं तरी चालतं. जे की आपल्याला क्युबॉइडल सेल्समध्ये एक पर्टिक्युलर ब्रश लाईक स्ट्रक्चर दिसतं ज्याला आपण मायक्रोव्हिलाइज म्हणतो. आणि ह्या सेल्स आहेत क्युबॉइडल सेल्स. जनरली ज्यावेळेस MCQ टाईप ऑफ क्वेश्चन्स विचारले जातात त्यावेळेस कोणता पार्ट हा कोणत्या सेल्सपासून बनलेला आहे हे विचारलं जातं. जसं की आपण बघितलं जो की बोमन्स कॅप्सूल आहे तो स्कॅमस एपिथेलियल सेल्सपासून बनलेला आहे. आणि प्रॉक्सिमल कन्व्होलेटेड ट्यूब्यूलचा जो पार्ट आहे तो कोणत्या सेल्सपासून, क्युबॉइडल सेल्सपासून बनलेला आहे. ओके, तर हा जो आहे सर्वात जास्त कन्व्होलेशन आहे आणि इथे सर्वात जास्त फिल्ट्रेशन होतं. कारण की ज्यावेळेस फ्लो ऑफ ब्लड येतो आणि ज्यावेळेस आपण त्याचं रिअब्सॉर्प्शन करतो, ज्यावेळेस अल्ट्रा फिल्ट्रेशन होतं त्यावेळेस हा कन्व्होलेटेड पार्ट असल्यामुळे इथे स्लोली फिल्ट्रेट हा पास होतो आणि त्याच्यामुळे इथं जास्त प्रमाणात सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन होतं. ओके, तर हा आहे प्रॉक्सिमल कन्व्होलेटेड ट्यूब्यूल. आणि हा प्रॉक्सिमल कन्व्होलेटेड ट्यूब्यूल कंटिन्यू होतो लूप ऑफ हेनलेमध्ये. लूप ऑफ हेनले हा U टाईपचा स्ट्रक्चर आहे, आपल्याला U स्ट्रक्चरमध्ये दिसतो. आणि याच्यामध्ये हा जो पार्ट आहे तो आहे डिसेंडिंग लिम्ब. डिसेंडिंग लिम्ब. आणि हा जो कंटिन्यू होऊन इकडे येतो तो आहे असेंडिंग लिम्ब. तर
लूप ऑफ हेनले हा यू स्ट्रक्चरमध्ये आपल्याला दिसतो, ज्याच्यामध्ये दोन पार्ट्स आहेत, एक असेंडिंग लिम्ब आणि दुसरा फर्स्ट डिसेंडिंग लिम्ब आणि दुसरा असेंडिंग लिम्ब. हा जो डिसेंडिंग लिम्ब आहे तो पर्टिक्युलरली थिन आहे आणि परमिएबल टू वॉटर आहे, परमिएबल टू वॉटर. ओके, फक्त वॉटर कंटेंट हा पास आउट होण्यासाठी हा परमिएबल आहे. तर डिसेंडिंग लिम्ब हे थिन स्ट्रक्चर आहे, परमिएबल टू वॉटर आहे, वॉटरसाठी परमिएबल आहे. आणि त्याचबरोबर हा जो डिसेंडिंग लिम्ब आहे तो कशापासून बनलेला आहे तर स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स पासून बनलेला आहे. ओके, सर्वात पहिल्यांदा लूप ऑफ हेनले हा यू स्ट्रक्चरमध्ये आपल्याला दिसतो, ज्याच्यामध्ये पहिला आहे डिसेंडिंग लिम्ब आणि नंतर असेंडिंग लिम्ब. डिसेंडिंग लिम्ब जी आहे ती थिन स्ट्रक्चर आहे. ओके, म्हणजे मध्ये ल्युमेन जो आहे तो खूप नॅरो आहे. त्याच्यानंतर तो वॉटरसाठी परमिएबल आहे आणि तो कशापासून बनलेला आहे स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स पासून बनलेला आहे. त्याच्यानंतर असेंडिंग लिम्ब याच्यामध्ये हा थिक आहे, ठीक आहे, त्याचबरोबर वॉटरसाठी इम्परमिएबल आहे, इम्परमिएबल टू वॉटर. आणि हा कशापासून बनलेला आहे तर क्युबॉइडल सेल्स पासून बनलेला आहे, क्युबॉइडल सेल्स पासून बनलेला आहे. एक असेंडिंग लिम्ब आणि डिसेंडिंग लिम्बमध्ये डिफरन्स तुम्हाला विचारू शकतात किंवा अल्ट्राफिल्ट्रेशनमध्ये आपण त्यांचं फंक्शनसुद्धा बघणार आहोत. जनरली हेनलेस ऑफ लूपचं मेन फंक्शन आहे ते आहे ऑस्मो रेग्युलेशन, म्हणजे बॉडीमधील साल्ट आणि वॉटरचं कंटेंट आपण जो मेंटेन करतो तो आहे लूप ऑफ हेनले, म्हणून तो काय करतो तर मेन फंक्शन ऑस्मो रेग्युलेशन आहे. तर याच्यामध्ये डिसेंडिंग लिम्ब जी की थिन आहे, वॉटर परमिएबल आहे आणि स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स पासून बनलेली आहे. असेंडिंग लिम्ब जनरली ठीक आहे, म्हणजे वाईडमध्ये त्याची ल्युमेन आहे, ठीक आहे, त्याचबरोबर वॉटरसाठी इम्परमिएबल आहे आणि क्युबॉइडल सेल्स पासून बनलेली आहे. आणि हा जो फिल्ट्रेट आहे जो की ग्लोमेरुलसमधून बोमन्स कॅप्सूलमध्ये, बोमन्स कॅप्सूलमधून नेकमध्ये, नेकमधून पीसीटीमध्ये आणि तिथून लूप ऑफ हेनलेमध्ये अगोदर डिसेंडिंग लिम्बमध्ये येतो, त्याच्यानंतर असेंडिंग लिम्बमध्ये येतो. असेंडिंग लिम्बच्या इथे जो स्ट्रेट पार्ट दिसतो इथे काय संपतं लूप ऑफ हेनले हा एंड होतो. त्याच्यानंतर हा कंटिन्युअस कुठे आहे डिस्टल कनोलेटेड ट्यूब्यूल. हा जो लूप ऑफ हेनले आहे, जेव्हा आपण सांगितलं की पीसीटी जो प्रॉक्सिमल कनोलेटेड ट्यूब्यूल आहे तो पेरिट्यूब्युलर ट्यूब्यूल्सनी काय केलेलं आहे कव्हर्ड केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर हा जो लूप ऑफ हेनले आहे तो पर्टिक्युलर व्हॅसारेक्टा या ट्यूब्यूल्सनी काय झालेलं आहे कव्हर केलेलं आहे. व्हॅसारेक्टा ट्यूब्यूल्स आर अराउंड दी लूप ऑफ हेनले. त्याच्यानंतर हा कंटिन्युअस कुठं होतो डिस्टल कन्युलेटेड ट्यूब्यूल. डिस्टल कन्युलेटेड ट्यूब्यूल हा जनरली नॅरोवर स्ट्रक्चर आहे, सेकंड पार्ट आहे कन्युलेटेड, सेकंड पार्ट आहे. ओके, फर्स्ट प्रॉक्सिमल आणि सेकंड डिस्टल. तर जनरली डीसीटी जो आहे तो क्युबॉइडल सेल्स पासून बनलेला आहे. कशापासून क्युबॉइडल सेल्स पासून बनलेला आहे. आणि जनरली हा जो डीसीटी आहे याच्यामध्ये मेन फंक्शन काय आहे तर ॲक्टिव्ह सिक्रिशन. जनरली हे डक्ट आहे जी ट्यूब्यूल्स आहेत ती क्युबॉइडल सेल्स पासून बनलेले, ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह सिक्रिशन केलं जातं किंवा जे बाजूला पेरिट्यूब्युलर ट्यूब्यूल्स आहेत त्याच्यामधून रिअब्सॉर्प्शन हे जास्त प्रमाणात होतं. म्हणून हा जो सेकंड कन्युलेटेड ट्यूब्यूल आहे याच्यामध्ये आपण क्युबॉइडल सेल्सपासून बनलेला नॅरोवर ट्यूब्स आपण पाहतो. पुन्हा ही जी कंटिन्युअस कुठे जाते तर कलेक्टिंग ट्यूब्यूल्सकडे. जनरली कलेक्टिंग ट्यूब्यूल हा शॉर्ट पार्ट आहे, जिथे अटॅचमेंट आपल्याला दिसते त्याला आपण कलेक्टिंग ट्यूब्यूल म्हणतो. तर हा शॉर्ट स्ट्रेट पार्ट आहे आणि तो कशाला अटॅच आहे डीसीटीला. डीसीटीचं मेन फंक्शन काय आहे वॉटर रिअब्सॉर्प्शन करणे आणि बॉडीचं पीएच जे आहे फ्लुइडचं ते मेंटेन ठेवणे. तर हा पीएच मेंटेन करतो, वॉटर रिअब्सॉर्प्शन करतो. नंतर डीसीटी हा कुठे कनेक्ट होतोय कलेक्टिंग डक्टला. हा जो पार्ट आहे सिंपल स्ट्रेट याला आपण काय म्हणतो कलेक्टिंग डक्ट.
आणि हा कलेक्टिंग डक्ट जे काही वेस्ट मटेरियल जे काही अल्ट्राफिल्ट्रेट होऊन आलेलं आहे ते कुठं कनेक्ट होतं, कलेक्टिंग ट्यूब्यूल्सला, आणि कलेक्टिंग ट्यूब्यूल्स कुठे जातो, कलेक्टिंग डक्टला. तर हा जो पार्ट आहे नेफ्रॉनचा पार्ट, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की मेडुलामध्ये लूप ऑफ हेनले आणि अदर पार्ट हा कॉर्टेक्समध्ये येतो. याच्यामध्ये बोमन्स कॅप्सूल हा जो आहे याच्यामध्ये आर्टरीज कॅपिलरीचं जे काही नेटवर्किंग आहे त्याला आपण काय म्हणतो, ग्लोमेरुलस म्हणतो. ज्याच्यामध्ये अफेरंट आर्टेरिओल हा जी साईज आहे ती जास्त आहे इफेरंट आर्टेरिओलपेक्षा, हा नॅरोवर आहे. ओके, तर बिकॉज दी अल्ट्राफिल्ट्रेशन. Then it is opens into the attached to the Bowman's capsule. Bowman's capsule is a double walled. Outer is a parietal and inner is a visceral wall. Visceral wall is made up of special type of cells. Is a podocytes, and outer wall is a parietal wall. It is made from a squamous epithelial cells. And these two walls having a space is known as a capsular space. It is continue to the neck. Neck is a narrower part of the Bowman's nephron, and it is attached to the Bowman's capsule. Neck is having a ciliated type of cells. Then neck is opens into the PCT, proximal cannulated tubule. Proximal cannulated tubule is a very coiled structure, a cannulated structure, because for the ultrafiltration it is continues to pass the fluid slowly. Then proximal cannulated tubule is continuous to loop of Henle. Loop of Henle is a U type of structure. It's having a descending limb and ascending limb. Descending limb is a thin, permeable to water and made from the squamous epithelial cell. Descending limb is continuous to ascending limb. Ascending limb is a thick, impermeable to water and made from a cuboidal cells. This loop of Henle is continuous to DCT, distal cannulated tubule. It is made for the cuboidal cells. It is the second part of cannulated part of the nephron, and it is the main function is water reabsorption, and then also the pH fluid pH is maintained in the DCT. DCT is continuous to collecting tubules. Collecting tubules is a short part of the distal cannulated tubule, and it is attached to the collecting duct. Collecting duct is opens into the minor calyces of the kidney. Okay, so this is the nephron structure. Then we some part of the nephron and how many types of the nephrons and main structure of the nephron. So in next video we learn about the how many types of nephrons and main particular some structures are formed into the nephron part. So we learn about in detail. आज आपण पार्टमध्ये जो काही नेफ्रॉनचं स्ट्रक्चर पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये कंटिन्युअस जे पार्ट्स आहेत ते आपण पाहिलेले. त्याच्यामध्ये जो कोणताही पार्ट कोणत्या सेल्सपासून बनलेला आहे, कोणत्या पार्ट कुठे ओपन होतो हे आपल्याला तिथे सांगितलेलं आहे. जनरली ओपन पार्ट हा फक्त आपल्याला डिस्टल कॅन्युलेटेड ट्यूब्यूल पासून दिसतो. बाकीचे जे आहे ते कंटिन्युअस क्लोज इन स्ट्रक्चरमध्ये दिसतात. जनरली नेफ्रॉन हा थिन ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे जो की 4 to 6 सेंटीमीटर इन लेंथ आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऑस्मोरेग्युलेशनचा पुढचा पार्ट घेऊया.